चल लवकर. ती कशी असेल काय माहिती नाही. चल लवकर. लवकर लवकर. ऐक ना पण इथे तर. अगं याच्या पुढे पुढे. चल गौरी चल लवकर. त्या ठिकाणी अडकली मैत्रीण माझी. इकडे? हा. अरे इथे धडधडीत लिहिलंय की इकडे जायला अलाउड नाहीये म्हणून. प्लीज प्लीज तू काहीतरी कर ना. मी तुला सांगितलं ना की तिला बंद ठिकाणी बुधवडतं म्हणून. प्लीज. हे सगळं काय? तुला खात्री आहे ना की तुझी मैत्रीण इकडेच अडकली आहे? हो हो इकडेच अडकली आहे का ती? ती बघ त्या क्लासरूम मध्ये अडकली माझी मैत्रीण. केवढा कठीण प्रोजेक्ट दिलायस तू मुलांना. पर त्याला तो जमला नाही तर तू त्यांना परीक्षेला बसू देणार नाहीयेस. निनाद मी काय करतो याची मला पूर्ण कल्पना आहे. मुलांना अभ्यासाचं गांभीर्य असावं ते नसेल तर ते कळावं यासाठीच मी हे करतो. तुम्ही काय करत होता तिथे नक्की? अरे इथे सगळीकडे धडधडीत लिहिलंय की इकडे यायला अलाउड नाहीये. मग तुझी मैत्रीण कशाला आली होती इथे? अगं ते मला पण नाही माहित. पण एक काम कर ना. तू वरून बघते का आतमध्ये आहे का ते? मग तू इतका वेळ का नाही बघितलंस? मी ट्राय केलं होतं पण माझी हाईट कमी पडली. तिचं नाव काय? समायरा. समायरा. आई समायरा. समायरा तू ठीक आहेस ना? समायरा. गौरी मला वाटतं ती बेशुद्ध पडली असणार. अरे समायरा. ठीक आहे ठीक आहे थांब. आपण करूयात काहीतरी. हे पकड. म्हणजे काही मुलांना वाटलं की तो प्रोजेक्ट जमत नाहीये म्हणून 20 मार्कांवरती पाणी सोडलं. पण तू त्यांना परीक्षेला बसू देणार नाहीयेस म्हणजे ते नापास होणार आहेत. याबद्दल त्या विद्यार्थ्यांना काही माहिती आहे का? तू माझ्या शिकवण्याच्या पद्धतीच्या आड का येतोयस? बर प्रिन्सिपल सर आले तर चालतील? त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे. आणि प्रोजेक्ट पूर्ण न करणारा मला एक तरी विद्यार्थी सापडूच दे यावेळेस. एक जण नापास झाला ना की बाकी सगळे सुतासारखे सरळ होते. तुझ्याशी आहे ना फक्त रागिणीच वाद घालू शकते. ती आता कॉन्फरन्सला बाहेर गेली म्हणून. ती इथे असती ना तर तुला चांगलं सुनावलं असतं तिने. समायरा. आतमध्ये तर सगळा काळोख आहे. काय झालं? हसायला काय मला? अरे माझा प्रोजेक्ट. अरे 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 मला तर मुलाचं नाव पण नाही माहिती. माझा प्रोजेक्ट. हे बघ अभि मला अजूनही वाटतंय की तू तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावास. गरज नाही आहे त्याची. ठीक आहे उद्या बोलूयात. मी निघतो आता. कॉलेज सुटायची वेळ झाली आहे. तू पण निघ घरी लवकर.
कधी पत्ता मिळणार, कधी मी जाणार, कधी पैसे घेणार. तर यांना कोणाला संशय नाही आला म्हणजे मिळवलं. शोभा, जरा इकडे ये ग. आले आले. आई मेरे कटकटे. लक्ष्मीची चाहूल लागते पण दर्शन काही होईना. कुठे जायचंय, कोणाकडे जायचंय काय माहिती. आले का ग? आले आले. थोडा अंधार आहे इथे. माझं बॅग. अरे मी तिला वरती जाताना पाहिलं. वरती म्हणजे 3ऱ्या मजल्यावर. हो. सांस्कृतिक कला मंडळ म्हणजे कॉलेजचं कला मंडळ होतं आणि ही प्रॅक्टिसची रूम आहे. अरे प्रॅक्टिस हॉलला चला ना यार लवकर. 3ऱ्या मजल्यावर भेटूयात ना. चकित रे, चावी घेऊन ये ना. ब्रेक टाइम. पण मग ही खोली अशी का झाली आणि इकडे यायला परवानगी का नाहीये? थँक्यू. खरंच मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी कला मंडळाचा भाग होऊ शकेन. थँक्यू. तुमच्या सगळ्यांमुळे मी आजचा दिवस बघू शकले. खरंच. बघितलं मॅडम, तुमचा आमच्यावर कधीच विश्वास नव्हता, पण तरी सुद्धा आम्ही स्पर्धा जिंकलीच. आज इतक्या वर्षांनी विद्यावंत पेठे कॉलेजनी करंडक मारलाय आणि फक्त तन्वीमुळे शक्य झाले. ती ऐनवेळी उभी राहिली नसती तर कदाचित आपल्याला एंट्री कॅन्सल करावी लागली असती. त्यामुळे कला मंडळाच्या वतीने ही ट्रॉफी तन्वी स्वीकारेल. मॅडम प्लीज. स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझा कधीही विरोध नव्हता, पण या स्पर्धेच्या नादात तुम्ही कॉलेजमध्ये शिकायला येता हे तुम्ही विसरता. अभ्यास विसरता आणि याच गोष्टीला माझा विरोध असतो. बंकशीट हा तुमचा हक्क नाहीये. हे कॉलेजने तुमच्यावर केलेले उपकार आहेत.
पण तुम्ही तुमच्या बायकोला माझा का पत्ता पाठवलाय? मी माझ्या बायकोला तुमच्याकडे पाठवलं नाहीये, तर 5 कुत्यांना राजे शिर्केंकडे पाठवलं. असा एक रस्ता आहे, असं तिला समजायला हवं. बास. पण मग त्याने काय होणार? हा? ए सोन्या, आपण बॉम्ब पेरायचा, मग वात आपोआप पेटत जाणार आणि मग धडाम. सर मी अच्छा, म्हणजे लेक्चर झाल्यानंतर सगळे कला मंडळात येतात. तू पण ऍक्टिंग करतोस सर? सर काय होतंय? कला मंडळातली एक मुलगी अचानक आजारी पडली. तिचं पात्र तू करूच शकतेस ना. मला नाही जमणार वाई, मला खरंच नाही जमणार. अरे अभिमन्यू, मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी कला मंडळ जॉईन करेन. थँक्यू. तुमच्या सगळ्यांमुळे मी हा आजचा दिवस बघू शकले. तू पण ऍक्टिंग करतोस? आज इतक्या वर्षांनी विद्यावंत पेठे कॉलेजनी करंडक मारलाय. सर सर अभिमन्यू सर,
अभिमन्यू सर, ए आई, हे बघ काय म्हणतात, हवेला जागा लागते, पण हवा तर सगळीकडे आहे ना, मग तिला जागा कशी लागते? आता त्यांनी लिहिलंय तर लागत असेल ना. तू कशाला तुझं डोकं चालवतोस? मी नाही म्हणत आहे, पण कसं ते नाही समजत आहे. म्हणजे अरे शाळेत जातोस ते काय झोपा काढायला का रे? हा, असं कसं कळत नाही तुला? आणि नाही कळलं तिथल्या तिथे शिक्षकांना विचारायचं का घरून आईचं डोकं खायचं? पेटलं. आई, हे बघ काय म्हणतात, हवेला वजन असतं, पण आपल्या कुठे हवा उचलायला लागते? म्हणजे तुझ्या डोक्यात अक्कल भरलीये की हवा भरलीये? हा, शाळेत काय करत असतोस? शोभा, अगं नसेल कळलं एखादा मुद्दा त्याला. मन्या, तू गौरी आली ना की तिला विचार. आता जेवढं कळलंय ना त्यावर लक्ष दे आणि पुढे चल. बघा आईला सांगा ना, आता प्रश्न पडले तर विचारायचे पण नाही का? विचार रे. तसंही प्रश्न आणि गणित काही आपली पाठ सोडत नाहीत. अरे इथे घरची गणित बसवता बसवता तुझ्या आईच्या नाकी नव्हेतात ते बघ. पण हे काम तर काकूंच आहे ना. ए ठोंब्या, घराची जबाबदारी कोण घेतं? काकू. बोलयात. शोभा, अगं चहा तर घेऊन जा. जाऊ दे ना काकू, बरं झालं गेली एकदाच, नाहीतर उगाच मार पडला असता तर मला. तू गप रे, आधी गृहपाठ पूर्ण कर. आणि गौरी ते आली ना की ते जे काही प्रश्न अडलेत ना ते विचारायला विसरू नकोस. हा, दादा, बरं वाटतंय का? थोडा ज्यूस आणून देते तुला, तो घे. मला आता काही नकोय अर्पिता. प्लीज जरा काही वेळ मला एकट्याला राहू दे. कशाला एकट्याला राहायचंय तुला? काय घडलंय नेमकं सांग मला. आता नाही प्लीज. फादर, तुझी काळजी वाटते म्हणून. मला जरा एकट्याला राहू दे प्लीज अर्पिता. ठीक. काय झालं ग नेमकं? आई आहो, अचानकच चक्कर आली सरांना. मला पण काही कळलंच नाही. देवा, बरं झालं तू तिथेच होतीस. थँक्यू सो मच तू दादानीकडे घेऊन आलीस त्याबद्दल. हो ताई, थँक्यू काय म्हणताय तुम्ही? आई शपथ. काय ग, काय झालं? ताई अहो, माझी प्रोजेक्टची चिठ्ठी हरवली आहे आणि मला माहित पण नाहीये की मला प्रोजेक्टसाठी काय विषय मिळालाय ते. अरे देवा. ठीक आहे, बस तू आधी बस. ग, काळजी करू नको, होईल सगळं नीट. नाही अर्पिता ताई, मला जर तो प्रोजेक्ट पूर्ण नाही ना करता आला तर मी फेल होईन. हो अगं नको काळजी करू, आपण करूयात ना काहीतरी. तू कॉलेजला जाणारच आहेस ना उद्या, मग तू बोल ना तुझे सर किंवा मॅडम कोण असेल त्यांच्याशी. कोणी दिला होता प्रोजेक्ट? अभिमन्यू सरांचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना आणि सर कसे आहेत. मला तर काहीच कळत नाही मी काय करू आता. अगं ताई, तुम्ही जाऊन बोलता का सरांशी? हा, त्यांना म्हणा उद्या. नाही उद्या नको, कारण तुम्ही उद्या सांगितलं तर माझी आजची रात्र वाया जाईल. तुम्ही आत्ता जाऊन सांगा ना त्यांना प्लीज. अर्पिता ताई प्लीज प्लीज तुम्ही प्लीज त्यांना बोला ना. आत्ता कसं? नाही, एवढा मोठा बंगला, बाई इकडनं पैसे मिळणार? यांची बऱ्याच मोठ्या लोकांची ओळख झालेली दिसते. एखादा मोठा बिझनेस करायला लागले असणार आहे. चला पैसे मिळणार. बरोबर आहे तुमचं. आत्ता कसं बोलणार? ठीक आहे, पण तुम्ही बोलाल का त्यांच्याशी प्लीज? मी बोलते थोड्या वेळाने बोलते. थँक्यू. चला मग मी निघते आता. हा, आलो. अहो थांबा ना, मी बघते ना.
आता कोण असेल नाही मी बघतो, तू बस. अरे देवा, तुला आमच्या गणपतीचं विसर्जनाचा प्रसादच द्यायला विसरले. आले आले नाही हो आले. ध्यान ते मला या पत्त्यावरून पैसे आणायला पाठवलं.